पाहिलं दुर्दैव आहे ना हो. बीडमधली जी घटना झाली, ज्या पद्धतीनं त्या सरपंचाचा, संतोष देशमुख नावाच्या सरपंचाचा अतिशय निवृत्तपणे त्या ठिकाणी खून केला गेला. आज आपण इथली परभणीतली घटना बघतोय. हा पण निष्पाप होता सोमनाथ सूर्यवंशी. कुठेही त्याच्यावर साधी NCची एक कंप्लेंट सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झाली नाही. याही निष्पाप मुलाचा काही एक शहानिशा करता पोलिसांनी मारहाण करून त्याचा जीव घेतला. मला वाटतं ह्या घटनेचा तपास करून जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणं ही जबाबदारी आहे. आणि मला वाटतं असं कुणाच्या कुटुंबाच्या बाबतीत घडल्याच्या नंतर त्या कुटुंबाच्या प्रति संवेदना व्यक्त करणं, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आधार देणं, ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही का? आणि अशा संवेदना प्रकट करत असताना, त्यांना आधार देत असताना जर कुणाला पर्यटन वाटत असेल तर मला वाटतं त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं ते प्रतीक आहे. म्हणून कृपा करून अशा पद्धतीचे कमेंट्स करू नये. आपण जबाबदार पदावर बसलेला आहात, त्या पदाचा त्या ठिकाणी उपयोग करून जे कोणी चुकीचं केलंय त्यांना शिक्षा करायचं काम त्यांनी करावं.